नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला गहू, हरभरा, ज्वारी जे रब्बीचे पिकं करायचे त्याला RPS 76 आणि सॉईल गार्ड याची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. आता कारण का की यावर्षी बरेच लोकांचे ऊस आपले कापसाचे जागेवर प्लॉट जिरल्यासारखे झाले, कारण ते सुकलेले होते ना. त्याचं एकमेव कारण आहे खाली बुरशीचं प्रमाण वाढलेलं आहे जमिनीमध्ये. तर हे RPS 76 आणि सॉईल गार्ड हे करतं बुरशीचं चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि RPS 76 त्याला जे घटक पाहिजेत झाडाला लागणारे मूळ घटक म्हणजे आपले NPK, नत्र, स्फुरद, पालास, हे चांगल्या पद्धतीने जर आपण बीज प्रयोग केली या दोन्ही प्रॉडक्ट तर 100% तुम्हाला सांगतो गॅरंटी नाही की त्या उत्पन्न वाया जाणार नाही. आज जे शेतकऱ्याचे जे कापसाचे आपण बघितलं ना प्लॉट यूट्यूबला ह्याच्यामुळे IR आले, तर त्याचं एकमेव कारण तिथं बुरशीचं प्रमाण जास्त झालं आणि म्हणून ते बुरशी मुळीवर आली की त्याचं खाणं बंद होतं आणि खाणं बंद झालं की झाडाचं कार्यक्रम होतो. तर अशा पद्धतीने जर आपण हे दोन प्रॉडक्टनी जर हे 800 रुपयाला पावसाच्या तर ह्याचे जर बीज प्रयोग केली तर 100% तुम्हाला आज ज्यांनी केल्यात तर त्यांचे कुठलेच प्रॉब्लेम नाहीत. आता मी एक तुरीला सुद्धा बीज प्रयोग केलेले की त्या रानामध्ये आमच्या तूर जळत असते, पण तिथं 1% तुरीचं प्रमाण जळण्याचं आहे. तर बाकीचं ह्याच्या बीज प्रक्रिया केल्यामुळं कुठलंही तूर जळालेलं नाही, एकदम नंबर 1चा प्लॉट आहे. ते व्हिडिओ टाकणारच आहे. तर अशा पद्धतीने आपण शेतकऱ्याने प्रत्येकाने आज काळाची गरज आहे बीज प्रक्रिया करणं. आता ते RPS 76 सॉईल गार्ड 100% ऑर्गॅनिक आहे, कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि जमिनीमध्ये जीवाणूचं खाजं बी आहे, त्याच्यामुळे डबल फायदा होतो, उत्पन्न वाढतं आणि जमिनीचं सुधारणा होतो. धन्यवाद.